वसुबारसला गायीची पूजा कशी करावी व पूजेचे साहित्य. नमस्कार. आज आपण दिवाळीचा पहिला सण वसुबारस या सणाविषयी बघणार आहोत. वसुबारस हा दिवस दीपावलीच्या एक दिवस अगोदर साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व गायींच्या पूजेशी जोडलेले आहे. दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण असून त्याची सुरुवात वसुबारसच्या सणाने होते. त्यानंतर धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा किंवा बलिप्रतिपदा आणि शेवटी भाऊबीज. आपल्याला सर्वांना या प्रत्येक दिवसामागील परंपरा, इतिहास माहीत असेल, पण वसुबारसबद्दल आपण फार क्वचितच ऐकतो. तर या दिवाळीत आपण हा दिवस का साजरा करतो आणि त्यामागील परंपरा काय आहे, याविषयी माहिती बघूया. वसुबारस म्हणजे काय? वसुबारस दिवाळी सुरू होण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. महाराष्ट्रीय कॅलेंडरनुसार वसुबारस हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस गायी आणि वासरांचा सन्मान, पूजा करण्यासाठी ओळखला जातो. वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस, म्हणून वसुबारस हा शब्द आहे. वसुबारसचा उत्सव सामान्यतः महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये आणि फक्त दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये दिसून येतो. येथे दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते. महाराष्ट्रात वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असते. गुजरातमध्ये याला बाग बारस म्हणतात आणि दक्षिण भारतात लोक नंदिनी व्रत म्हणून साजरे करतात. वसुबारस महत्त्व. आजही भारत हा कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेला देश मानला जातो. देशाचा मोठा भाग आजही शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवतो. म्हणून ग्रामीण भारतातील अनेक भागांमध्ये लोक त्यांच्या गायी आणि वासरांची पूजा करून हा दिवस साजरा करतात, कारण त्यांच्यासाठी गाय हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. घरातील महिला गोपूजा आणि श्रीकृष्ण पूजा करतात. या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गायीचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात असा त्यांचा विश्वास आहे. वसुबारसला गायीची पूजा कशी करावी व पूजेचे साहित्य. मान्यतेनुसार या दिवशी मातांनी गायीची पूजन केल्यास गाय नेहमी मातांच्या मुलाचे रक्षण करते. माता आपल्या मुलांच्या मंगलकार्यासाठी हे व्रत करतात. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत, त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून चान्याच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. या दिवशी वासरासह गायीची पूजा करण्याबरोबरच गायीच्या रक्षणाचा संकल्पही केला जातो. या दिवशी भाविक गायीला हिरवे हरभरे, अंकुरलेला मूग, अळशी, हरभरा आणि गूळ श्रद्धेने खाऊ घालतात. गुजरातमध्ये बाग म्हणजे कर्जातून मुक्ती मिळवणे असा समज आहे. त्यामुळे गुजरातमधील व्यापारी मंडळी अनेकदा वर्षभराची हिशोबाची पुस्तके बंद करून पुढच्या वर्षी पूर्णपणे कर्जमुक्त व्हावीत अशी देवी लक्ष्मीची प्रार्थना करतात. मुगापासून तयार केलेले पदार्थ गायींना दिले जातात आणि नंतर ते कुटुंबातील सदस्य खातात. वसुबारस इतिहास कथा. एक म्हातारी व एक सून एकत्र राहत होत्या. त्यांच्या घरात गुरे होती. गव्हाळी, मुगाळी, छोटी छोटी वासरे होती. एक दिवस सुनेची सासू शेतामध्ये गेली व जाताना सुनेला सांगितले की गव्हाळे, मुगाळे शिजवून तयार ठेव. म्हणजे गहू, मूग शिजवून ठेव. पण सुनेने भलताच अर्थ काढला व गोठ्यातील गव्हाळी, मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजून तयार ठेवले. जेव्हा म्हातारी घरी आल्यावर सुनेने पानातील मांस बघून म्हातारी घाबरली. तेव्हा सुनेने म्हातारीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनंती करू लागली. देवा देवा, आमच्यावर कोपू नकोस. माझी सून अजाण आहे. माझ्या सुनेचा अपराध पोटात घाल. माझी गव्हाळी, मुगाळी, छोटी छोटी वासरे जिवंत कर. देवाने त्या म्हातारीचा अंतकरणातून केलेली विनंती प्रार्थना बघून सायंकाळी गाय रानातून परत येण्यापूर्वी वासरे जिवंत केली.
म्हातारीने मग गाई वासरांची मनाभावाने पूजा अर्चना केली. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून मग ती जेवली. दक्षिण भारतात, जिथे हा दिवस नंदिनी व्रत म्हणून साजरा केला जातो, कुटुंब गाई आणि वासरांची पूजा करतात आणि त्यांना गव्हापासून बनवलेल्या विविध पदार्थांची सेवा करतात. या दिवशी दूध, तूप किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये आणि गव्हापासून बनवलेले पदार्थ घ्यावेत, अशी श्रद्धा आहे. या दिवसाशी जोडलेली आणखी एक समजूत म्हणजे, दिवाळीच्या काळात आजूबाजूला भरपूर ऊर्जा असते, ज्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात वाढ होते. म्हणून या दिवशी लोक गायींची पूजा करतात, कारण ते दैवी किरणांमधून उद्भवणारी जास्तीत जास्त ऊर्जा शोषून घेतात. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.